जळगावमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावरती उतरली। महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू ठेवण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेला आहे। या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उन्मेष पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। एकीकडे राज्याच्या प्रश्नांवरती पावसाळी अधिवेशन ठिकाणी चालू आहे, दुसरीकडे जर बघितलं तर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत। जळगाव जिल्ह्याला 3 मंत्री लागूनही अजून शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत उद्धव ठाकरे सेना गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील जुळलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन करता आहे, काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत? आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे आंदोलन कुठल्याही भावनिक किंवा हवेतल्या मुद्द्यावर न करता शाश्वत 4 मुद्दे की ज्या दूध उत्पादकाला 5 रुपये गेल्या वर्षभरापासून फरक मिळाला नाही त्याला न्याय मिळवण्यासाठी आहे। दुर्दैवाने राज्याच्या समितीवर इथले दूध संघाचे चेअरमन आहेत, 3 फक्त समितीची सदस्य असताना न्याय देत नाही म्हणजे नक्की काय चालू आहे हा प्रकार? तुम्ही सांगतात आम्ही अनुदान देऊ आणि नुसत्या फसव्या बॅनर घोषणा या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना भूलतापा द्यायच्या। अरे या गरीब शेतकऱ्यांची तरी जाणीव ठेवा। अरे ज्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं, ज्यांनी तुम्हाला मंत्री केलं, त्या गोरगरिबात शेतकऱ्यांच्या भावनेशी, तरुणांच्या, दूध उत्पादकांच्या जर तुम्ही खेळाल तर मान्य करा नाही। त्यामुळे हे 3 मंत्री सोंग करतायत, ढोंग करतायत, नाटकं करतायत आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळतायत। आणि जर खरंच शेतकऱ्यांची पोरं असाल तर करा 4 ज्या मागण्या आमच्या आहे, एकही आवाज तो मागणी नाही आमची। आम्ही केवळ राजकारणासाठी किंवा काहीतरी पेपर फोटो चमकोगिरीसाठी नाही तर शाश्वत मुद्द्यावर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।